नमस्कार मित्रांनो, तर आज आमचं प्रोजेक्टचं एक्झिबिशन होतं फायनल आणि आत्ता एक्झिबिशन झालं आहे आणि आता आम्ही ग्रुप फोटो काढले सर्वांनी. एक ॲक्टिव्हिटी रूम समोर काढला आणि एक आपली जी मेन बिल्डिंग आहे तिथं काढला. हे आमचं ग्रुप आहे. सचिन, विषय पंपावर प्रसाद, हा प्रसाद आहे आणि हा वेदांत आहे. संकेत आणि ओम गेले तिकडे फोटो काढायला. आता इंजिनिअरिंगचे म्हणजे काही दिवसच उरले तर एकदम काही दिवस उरलेले फोटोशूट चालले आणि ओमचं तिकडे फोटोशूट चालू आहे. कोणतरी काढते फोटोज वगैरे. इकडे यांचा ग्रुपचा फोटो आहे. हा शुभम आहे, वेद नाईक ओनली हॅशटॅग वेद नाईक नाशिक. आणि हे आमचे क्लासमेट आहे, सगळे सी डिव्हिजन BC. तर आपण प्रत्येकाचे बॅट्स घेऊ. हा सीताराम आहे. कसं वाटतंय शेवटचं आता एक्झिबिशन? काही दिवस उरले आपल्या आयुष्यात कॉलेजमध्ये. तर काय दोन शब्द काय बोलतो? कसे गेले 4 वर्ष? कळालंच नाही भाई कसे गेले, एकदम इकडे 7वीचे. नमस्कार. काय वाटतं इंजिनिअरिंग कशी झाली? इंजिनिअरिंगचा प्रवास एकदम खूप फास्ट झाला. काय कळलं नाही कसे दिवस येऊन गेले. शेवटचे काही दिवस उरलेत. आपली मैत्री मिस करीन. इकडे गौरव आहे. काय वाटतं गौरव? मस्त झाली इंजिनिअरिंग. चांगले फ्रेंड्स, चांगलं कल्चर, आपली बॉन्डिंग, आपले इव्हेंट्स, सगळंच काही एकदम ओके. इकडे आकाश आहे. भारी गेली डिग्री. असे मित्र भेटले वेद सारखे, त्यांच्यामध्ये कसे दिवस गेले ते समजलं नाही. इकडे श्रेयस आहे. मस्त गेली यार माझी. काय फर्स्ट इयर रूममेट माय. अरे बंद कर रे, आणि बंद इकडे कर. श्रेयस लटे. ओनली मराठी. लटे तर तो चालला. आणि इकडे ओम आहे. काय चाललंय पुढे, कसं काय आपलं काय कसं वाटतं? काही दिवस उरले आपल्या कॉलेजमध्ये. आज फोटोशूट झाला. आज फोटोशूट झालं. फोटोशूट झाला. माझे मित्र आले फोटोशूट करण्यासाठी. शब्दाला मान दिला ईशानच्या. अप्रतिम प्रतिसाद दिलेला आहे. ईशानच्या शब्दाला मान दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. तरी ज्या गोष्टी झाल्या, भांडणं झाली, प्रत्येकाची एकमेकांमध्ये भांडणं झाली, ते सगळे विसरून जावा. कॅमेरा तर तिकडे चाललेला आहे. लेट इट बी. हा ब्लॉग जे झालं कुठे ते येणार विसरून आहे? जावा. हा ब्लॉग कुठे येणार आहे? हा ब्लॉग मेमरीजमध्ये आणि अजून काहींचं. तर हे सगळे B आणि C डिव्हिजन मिळून होता. आणि अजून वेदांतला काय बोलायचं असेल? ब्रेक आणि शुभमचं राहिलं. हा शुभम आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम मेडेवार. वेलकम टू वेद नाईक ब्लॉग. काय वाटतं तिथून पुढे आता आपण शेवटचे क्षण राहिलेले आहे. तिथून पुढे आपण वेगळे होऊ. तर तुला काय वाटतं, भेटत राहू का नाही? ऑब्व्हियसली भेटायला पाहिजे आणि वर्षातून एकदा तरी मीटअप प्लॅन व्हायला पाहिजे. सगळ्यांनी छोटा मित्र काही का असे ना कुठेतरी एम्प्लॉईड जरी राहिले असं नको वाटायला पाहिजे की कमीपणा वाटायला पाहिजे. इकडे वैभव आहे. हा फोटोग्राफर आहे. कॅमेरा आहे. हां हे बघा. तरी इथे पण तो फोटोज काढतोय. बोलायचं हे बघा. इकडे प्रोजेक्ट घेऊन आलेली आदिती. काय वाटतं कसं झालं एक्झिबिशन? ते सोड एक्झिबिशन चांगलं झालं. आम्हाला वाटलं एक्झाम मिरर खूप घेईल पण नाही घेतली काय. चांगलं बाकी आता 2 महिने राहिले. काय वाटतं? काय नाही, प्लेसमेंट तर नाही त्यामुळे घरी जायचं. इकडे 700 आहे. त्याला घे रे, त्याला घ्या. संकेत आहे. गॉगल लावून आलाय. चिल्लीचं बिल्लू न गेलं घरी. संकेतचं काहीतरी मत आहे. बोल. त्यांना बी आणि हा इकडे ग्रुप आहे. हे बघा. सोलो इंटरव्ह्यू. प्रत्येकाचा सोलो इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. प्रत्येकाची बाईट्स घ्यायची. आता संकेतची घेऊ आपण. संकेत आता 2 महिने राहिले. तुझ्या मनातलं व्यक्त नाही केला. त्या दिवशी आपण आयडीवर होतो ना, तेव्हा काय म्हणत होतो आपण? ती सांग जरा. आयडी डाऊन होतो ना. आणि दोन व्हायला लागते बोलायसाठी. मग तुला कसं वाटतंय? लय जीव लावलाय त्यांनी, जीव. हे असे जीवलग मित्र आमची सगळ्यांना जीव लावून वेदांत सोडून जाणं म्हणजे पण असं थोडं इमोशनल हे होते. ब्रेकडाऊन पण संकेत 4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. 4 वर्ष एवढं एकत्र राहिलो. संकेतला शब्द इकडे आता हे बघा. इकडे सचिन आहे. सचिनचं मत राहील. इकडे आपली पोरं ते असतात. सोमला स्वतःहून बोलायचं होतं तर बोला काय प्रश्न आहे तुमचे? 2 महिने राहिले आपले. बरोबर आहे. इंजिनिअरिंग
तर काय वाटतं? काय नाही हरले, वाईट वाटतं आज जरा. हे बरेच लोक कधी भेटतील परत आयुष्यात काय माहित नाही. प्लेसमेंट काय दिलं तुम्हाला? प्लेसमेंट पण दिली नाही, सगळीकडून मारून ठेवली आहे. पण आता काय बोलू, अरे ये ना तू पण. अरे लास्ट काय काय तुला काय प्रश्न आहे? अच्छा काय वाटतं? 2 महिन्यात आपण कुठे झालं? 2 महिने नाही, 1 महिना झाले. अरे 2 महिन्यात वाईट वाटतंय, बट आता काय करणार. हे प्लेसमेंट स्टुडंट झालेल्या लोकांना बोला. मॉडर्न मधून प्लेस झाली, तर हिचं काय मत आहे पाहू. कशाबद्दल मत 2 महिने उरलेले कॉलेजमधले शेवटचे, तर ते तुला कसे जागायचे? थांब की बोल. इंटरव्ह्यू चालू आहे. पैसे लावायचे रे. बाईट चाललाय. प्ले स्टुडंट आहे ती. प्ले स्टुडंटचं चालेल. हा बोल. काय बोलू? काय तुला कसं वाटलं इंजिनिअरिंगचं? कसं बेस्ट 4 वर्ष. बेस्ट आउट गोईंग स्टुडंट. हा बेस्ट आउट बोल की. अवॉर्ड भेटलाय तिला. थँक्यू नाही बोल. मी दिलाय. काय तुला बोल की काय असेल मध्ये आली तू 4 वर्ष. कॉलेज ठीक होतं पण बाकी सगळे लोक सांगतात 4 वर्ष बेस्ट होती पुण्यात. फक्त चांगले होते का? अजून बेस्ट होते. कोणाला घ्यायचं अजून? तिकडे घुसमध्ये बी डिव्हिजनला नाही जात मी. नको नाही. कोण उरलं? अरे सोमेश राहिला. सोमेश राहिला. सोमेश कसं वाटतं? सोमेश कुठे आहे? तर कसं वाटतं तुला? एकदम चांगलं वाटतंय. मला वाटतं माझं जेवढं चाललंय फक्त प्लेसमेंट भेटली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. ट्विनटेकला आम्ही गंडवलं आहे आम्ही 2 वर्ष, आणि ट्विनटेकच्या मध्ये त्यांनी कॉलेजला पण लय गंडवलं आहे. सो थँक्यू ट्विनटेक. पैसे पण खूप वाचले. हां, सो ट्विनटेक वी लव्ह यू बट चालते चल, थँक्यू. आणि वैभव, आता वैभवला परत बोलायचं आहे. बोलायचं नाही काहीच नाही. का बरं? चल जाऊ दे, इकडे बोला. इकडे बोलायचं. 1 मिनिट. ही मोनिका आहे, टॉपर मध्ये टॉपर गँग सगळी. आणि आता शेवटचे 2 महिने उरले. काय वाटतं तुला? मला काय नाही वाटत. काहीच वाटत 4 वर्ष कशी होती? काही नाही वाटत. 4 वर्ष का बरबाद. तुम्हाला काय बोलायचं? काहीच नाही बोलायचं. जे आहे ते चांगलं आहे. मॉडर्न कॉलेजने काय दिलं तुम्हाला? काहीच नाही. जॉब पण नाही भेटला अजून. आणि इथे आणि आता डिपार्टमेंट 1 साईड सांभाळणारा आमचा जुना सीआर, आणि तो कायम मनात असणारा सीआर म्हणजे ईशान देशपांडे. आज जे सगळं ऑर्गनाईज केलं. टेम्पल्सचा हेड, आजचा कोऑर्डिनेटर, आजचा शब्दाला मान देऊन बाई 2 डिव्हिजन शक्य पहिल्यांदा मला खूप इमोशनल फील होते, पण मला ॲट द सेम टाईम चांगलं वाटतं की सगळे आलेच. माझ्या एका शब्दावर, माझ्या एका मेसेजवर आपण अजून पुढे चालून ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. शेवटच्या टी-शर्टच्या दिवशी फिर मिळतं आहे वही मॅनेजमेंट के साथ. परत नक्कीच भेटू आपण. आणि आता हे बघा हरिडॉन आहे आपल्यासोबत. काय वाटतं? 4 वर्ष कसे गेले, 2 महिने उरले, तर कसं काय वाटतं बोला? सॉर्ट ऑफ कधी कधी चांगलं बी वाटतं कारण कॉलेज संपत आहे. सॉर्ट ऑफ खराब बी वाटतं. दोन्ही पण फिलिंग आहे, त्या अशी कंबाईन फिलिंग आहे माझी. नांदेड बॉय बद्दल काय म्हणायचं तुला? दी नांदेड बॉय. नांदेड ऑलवेज ग्रेट. बॉय नॉट अबाउट नांदेड. द बॉय इज ऑल्सो ग्रेट पर्सन. इकडे सोम आहे. काय वाटतं सोम? हा ना, एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. चिंटवाले भाऊ, टेन्शन नको घेऊ. काय चांगलं वाटतंय आता थोडं. काय भेटलं तर काय दिलं इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंगने तर काय दिलं नाही, पण मित्र भेटले चांगले कॉलेजमध्ये. चांगलं मजा आली 4 वर्ष. गर्लफ्रेंडचं राहिले की सांगायचं. गर्लफ्रेंड काय गावलं नाही. अच्छा, शोधली पण भेटली नाही. भेटली नाही. 6 टाइम वर्ल्ड कप चॅम्पियन सचिन बावडा. सचिन बोल. 7 झाला. तुझे बिट्स राहिले. सेमीफायनल पर्यंत गेलो. ते नाही रे. काय वाटतं सचिन? कळलं नाही मी काय म्हणलं. सोड ते सोड. इकडे सोड. ओपनिंग झाली सचिनची. व्हेरी हॅपी फॉर दॅट. मग काय वाटतं? बरं तू सगळ्यांचा घेतलं तर तुला काय बोलायचं लास्ट? नाही, मी सोड रे, मी काय नाही. तू कसं नाही, तू पण तू तुझं सांग. कसं वाटतं? डकोर आउट झालं. कसं वाटतं? 4 वर्ष झाले. सपाट पिच होती. निघून गेले. मला असं वाटलं नव्हतं की तुमच्यासारखे मित्र भेटतील, येतंय का तू? पण भेटले, नशिबात आले.
काय आता कसं 2 महिने आहेत फक्त, बघू आता काय होईल. चालते लॉट ऑफ थिंग्स, वी हॅव लॉट्स ऑफ मेमरी. येस नक्कीच माय साईड. नक्कीच. आणि मोहित आहे आता, मोहित दादा शेट फ्रॉम सासवड. काय म्हणताय? मोहित दादांना मागचा व्लॉग नाही घेतला नव्हता, त्याच्यामुळे ते आम्हाला जरा चिडले होते. वेदसारखे मित्र भेटले, आयुष्याला घोडा लागला, बाकी काहीच बोलायचं विषय आमचा इथंच. मागच्या रील मध्ये त्यांना आणि घेतला एक हिरा नव्हता, खूप चिडले भेटलाय होते. आम्हाला, एक हिरा भेटला, हिरा पडद्यामागचा हिरा, 50K पडद्यामाग 50K व्ह्यू झालेला रीलला मोहितला घेतला नव्हतं म्हणजे Yes. 50K. आणि पण म्हणजे वाईट वाटलं मला खूप हे बघ, ही मोनिका आहे, परत तिला बोलायचं आहे. टॉपर आहे, टॉपर आहे. काय बद्दल काहीतरी महिन्यात कॉलेज काय केलं 4 वर्षात थोडक्यात? काहीच केलं नाही तरी काय मिळालं कॉलेज? कॉलेजकडून. ह्यानी इच्छाच ठेवली. कॉलेजकडून काय भेटलं पण नाही. सोलो ट्रिप चाललाय तू? चाललाय सोलो ट्रिपला चाललाय तिकडची फॅमिली जॉईन आणि द लेजंड अजून बाकी आहे आपल्यासोबत. आणि आता द लेजंड आलेले, दी लेजंड प्रसाद स्वतःच्या व्हॅक्युम एका रात्री डिटेक्शन, सरळ रॉबर्ट काय त्याचं नाव? व्हॉइस इंटिग्रेशन, मॅपिंग, मॉपिंग. हे तर किरकोळ गोष्टी झाले, बट अस्सल शोध ज्याने लावलाय पेट्रोल पंपाचा ते कर्तधारी. आणि प्रोजेक्ट बद्दल तर काय नाही, असं बोललं जाते की जर तुम्हाला वाईट लोक भेटले तर तुम्हाला स्वर्गातली गोष्ट पण तुम्हाला नरकात गेल्यावानी वाटेल, बट तुम्हाला चांगले मित्र भेटले तर तुम्ही नरकातही जावा, तुम्हाला स्वर्गाचा आभास होईल. ते ह्या कॉलेजमध्ये भेटलेले आहे. 4 वर्ष कसे निघाले काही नाही समजलं. आठवणी खूप बनवल्या. खूप काही मजेत गेले 4 वर्ष. चांगल्या मित्रांच्या बरोबर चांगला प्रवास खूप काही गोष्टी संपत आला आता. मैत्रिणींबद्दल नाही सांगितलं. मैत्रिणीसोबत फक्त मोबाईल वर चॅटिंग मध्ये गेले. नाही आणि चला तर आता आपण आपले या ठिकाणी व्लॉग एंड करतोय. तर असंच परत भेटत राहू. 4 वर्ष संपत आले, 2 महिने उरले, तर 2 महिने एन्जॉय करू. आणि असंच आपण आता शेवटी सिग्नेचर डेच्या दिवशी भेटू लास्ट पेपरला. तर चलो, धन्यवाद, नक्की मिळू. अँड कुठे येऊ आता? सबस्क्राईब टू माय व्लॉग अँड फॉलो, सबस्क्राईब डिस्कवर विथ वेद. थँक्यू, बाय.